नमस्कार. आयज आमी हिंगा एकठांय जाल्या कुंभरजुआ काँग्रेस ब्लॉकाचे मेंबर आनी आमच्या बरोबर आसा थोडे हिंगा पंचायत मेंबर्स. आमी सगळे हिंगा एकठांय जाल्या टू एड्रेस कन्सर्न्स आमकां रिगार्डींग ग्लेन काब्राल आनी हे सगळे तुमकां संबोधीत करतले. ग्लेन काब्राल करतलो, सामील वळवयकर करतलो. आमचे बरोबर आसा ब्लॉकाचो ट्रेजरर विन्सी काब्राल, आमचे मधुसूदन आहा वायस प्रेसिडेंट ऑफ द कुंभरजुआ ब्लॉक आनी जेनिफर लोबो, शी इज द वायस प्रेसिडेंट जनरल सेक्रेटरी ऑफ द महिला ब्लॉक. सगळ्या मुखार आयचे प्रेस कॉन्फरन्स येवकार. तुम्ही काल पळयलां आसतलें एक ऑपोजीट उमेदवारान म्हाजेर कांय एलिगेशन केलें, सो ते तुमकां फॅक्ट्स ग्रावंड फॅक्ट्स दाखोवपाक हांव आयची प्रेस कॉन्फरन्स आपयलेली आहा. पयलीं म्हणल्यार हो जो उमेदवार आहा गोवा फॉरवर्डाचो, तो कांय दिसां पयलींच गोवा फॉरवर्डान जॉयन जाल्लो. पयलीं तो काँग्रेसीन जॉयन जावंक सोदतालो, काँग्रेसीन घेवना म्हणून तो गोवा फॉरवर्डान गेल्लो. आनी म्हाजी म्हायती प्रमाणे 2-3 दीस पयलीं तेजे मेवण्यागेर खंय एक मिटींग जाल्ली, थिंगा विजय सरदेसाय नांव आसलो आनी त्या मेवण्यान ताका मातशें रॉंग इन्फॉर्मेशन दिल्लें बंगल्याचे खातीर, बंगल्याच्या मॅटरान. ताका तें खबर ना. तो सेटींग म्हणटा तें हांव सेटींग ताका सांगता, सेटींग कोणें केलें कशें केलें. जे बंगल्याचें लायसन मागलेलें अप्लाय केल्लें जावन सुवर्णा सुरज लोटलेकर. हें सुवर्णा सुरज लोटलेकर म्हणटा तो गोवा फॉरवर्ड पार्टीचो एक्स ट्रेजरर आहलो. आनी तसोच जेन्ना आमचो विजय बाब टीसीपी मिनिस्टर आसतना त्या बोर्डारूय आहलो, टीसीपी बोर्डार आनी कन्वर्जन बोर्डार. सो ते टायमार कसली सेटिंगां गेली ते तेच्या कॅन्डिडेटान सांगची. हे लायसन आहा आनी इतले पेजीस आहा, हे सुप्रीम कोर्टान एफिडेवीट फायल केल्ली आहा ASI. तिका सांगली कशी लायसनां कशी करप्शन करून लायसनां घेतलेली आहा. पार्शेचो बंगलो ओल्ड गोवा दाखोवन आनी जे बंगल्याची रिपेर म्हणून लायसन दाखोवन तेणी रिकन्स्ट्रक्शन केल्लें आहा. हितून हे लायसन आहा गोवा फॉरवर्डाच्या एक ऑफिस बेरराच्या बायलेच्या नांवार. हें कशें जालें, हें कसलें सेटींग तें तेणें सांगचें विजय बाबान. आनी दुसरें म्हणटा तेजो कॅन्डिडेट म्हणटा आपूण म्हाका एलिगेशन करता, तेणें सांगचें तेजो जो क्लोज एड तेजो बॉस आहा, गुरू आहा, तो गोंयच्या व्हडल्या लँड स्कॅमान इनवॉल्व जावन भितर बसलेलो आहा. सो तेज्या एडाक तेणें इलेक्शनां लढचे पयलीं तेणें सांगलेलें आपूण ZP इलेक्शन बसतलो आनी आपल्याक साथ आहा तो आपल्याचो जो आपले लँड स्कॅमान भितर लोकांचे जमनी भडकावन लोकांची जमनी हावून चोरून तो भितर बसलेलो आहा. 1,500 कोटीचे लँड स्कॅमान भितर बसलेलो आहा. तेजो मनीस जावन आसा. सो विजय बाबान सांगचें असल्या मनशांक जे लँड स्कॅमान जो करप्शनान इनवॉल्व आसलेल्या मनशांक ताका इतलो मोग कित्याक आहा तो. सेकेंडली आमच्या ओल्ड गोवान तुमी जाणून पळय आसतलें 17-2 अंडर जितले जमीन चेंज जाला ते हायेस्ट इन गोवा आहा. सेकेंड 39 आतां आमी फर्स्ट हायेस्ट जाल्ले आहा. तो 16B. हें 16B जावन आहा स्टार्टींग पॉयंट ऑफ द झोन चेंज. स्पॉट झोनींग जे स्टार्ट जालें कन्सेप्ट तो विजय सरदेसायन स्टार्ट केल्लो 16B. तेच्या फाटल्यान 16B चॅलेंज जाता तेणें 17-2 हाडलें. 72 चॅलेंज जालें, आतां 39 हाडलें. हे सगळे शिकवण जे स्पॉट झोनिंगाचे शिकवण जे स्टार्ट जाल्ली आहा ती विजय बाबाच्या टेन्युअरांसान जाल्ली आहा. तेणें हेजेर क्लियरन्स दिवचें. आतां ओल्ड गोवा इतले जमीन चेंज जाता, आमचे दोंगर चेंज जाता, आमचे वेटलँड्स इन्फ्लुएन्स झोन चेंज जाता, ते कित्याक लागून जाता, तेजेर आवाज कित्याक करना, हेंचो कॅन्डिडेट आवाज तेजेर कित्याक करना. 17-2 39 हे इतली जमनी चेंज जाता ओल्ड गोवा अजुनूय कदंबा वाठार म्हणटा ताका अजून पासून उदकाची पायपलायन ना, लोक उदक ना, ते टँकरांनी उदक बोरवेलाचेर उदक डिपेंड आहा. इतलें आसतना जे आहा ते स्थानिकांक उदकाची प्रॉब्लम आसतना न्यू झोन चेंज सेटलमेंट झोन कित्याक करूंक जाय. आनी ते म्हणून आमचे नॅचरल एनवायरमेंटल हेरिटेज काबार करून आमचे स्लोप्स दोंगर ते काबार करून हे हाडपाची गरज कितें. त्या टायमार एकूय दीस हांवें पळोवना विजय बाब इतलो आतां जितले पोट तिडकीन हो तर कुंभरजुआ मतदारसंघात कोल्ली मतदारसंघात भोंवता तितलो आमकां कित्याक येवना. तेन्ना आमचे कितलेच प्रश्न हाडले, गार्बेजीचो प्रश्न हाडलो, PDA प्रश्न हाडलो आनी झोन चेंजाचो चालूच आहा. तेन्ना केन्नाय भायर सरोना. आमची बंगल्याक लागून आमी कितले सत्याग्रह केले, 200 दीस सत्याग्रह जाली, प्रोटेस्ट जाले. त्या दिसा एक दीस विजय सरदेसाय ओल्ड गोवा कित्याक येवना, कित्याक येवन तेणें सांगना आपूण लोकांच्या बरोबर आपल्या युनेस्को लिस्टेड हेरिटेज सायट गोंयची एकमेव युनेस्को लिस्टेड हेरिटेज सायट ती आहा आनी तितून त्या सायटीच्या प्रोटेक्टेड एरियान हो बंगलो कसो येयलो. हो बंगलो कोणाचे सपोर्टान येवंक शकना, हे पॉलिटिकल सपोर्ट आसलो म्हणून येयलो, कित्याक हो पॉलिटिकल ऑफिस बेरर हे पार्टीचो आसलो इन्वॉल्वमेंट, तेका लागून हो बंगलो येवंक पावलो. त्या टायमार आतां असो एलिगेशन घालता आनी इतले पद तिडकीन म्हणटा आपूण मतदारसंघान अशें काम केलें आपलें इतलें. सो त्या टायमार येवन तेणें त्या बंगल्या खातीर कित्याक झगडना.
ते सांगचे तेणें आनी हे फॅक्ट्सान उलयता हांव बेश्टो सांगता रुमर्जान सांगना तो म्हणटा अशें जालें सेटींग केलें खंयचें सेटींग केलें दाखोवचें आनी हांव दाखोवंक शकता ही सेटिंगां कोणें केल्ली आहा पळय हो जावन आसा फोटो रोहन नर्मलकर एमजी नासतना आनी हो जावन आहा आतां गोवा फॉरेस्टचो कॅन्डिडेट रोहन नर्मलकर आतां ईडी कस्टडीन आहा आनी म्हाका व्हिडियोज आहा तुमकां जाल्यार मिडियाक हांव व्हिडियोज दिता तितून तो सांगता रोहन बाब थोड्या दिसांनी भायर येतलो आनी नेक्स्ट उमेदवार जातलो सो खंयच्या बेजाचेर तो सांगूंक शकता जेन्ना ईडी कस्टडीन आसतना तो भायर येवन उमेदवार जावंक शकता म्हणून 1500 करोडाचे स्कॅमाचे एक्युज्ड कसो भायर सरूंक शकता कस्टडीनसान विदावट अ पॉलिटिकल पॅकेज तो पळय मुख्यमंत्री बीजेपी आमदार बरोबर फोटो तशें जायतेच फोटोज आहा सो हे आतां तेणें सांगचें कोणाची मतां फोडपाक बसला ती एका काँग्रेसीन हे गोवा फॉरेस्टच्या उमेदवाराक काँग्रेसीन 2 फावटी एंट्री ब्लॉक केली एक 6 तारीख एक 10 तारीख ऑलरेडी जाहीर सभा तेन्ना आपण जॉईन जाता पण काँग्रेसीन तेच्या बॅकग्रावंडाक लागून एंट्री बंद केल्ली 2 दिसांनी ताका विजय सरदेसायान आपले पाटयेन घेतलो कित्याक लागून कसलो मोग जेन्ना तेंचो एक पार्टी तेंचोच पार्टीचो अमित सावंत म्हणून पार्टी सोडून काँग्रेसीन येयलो तेन्ना तेणें व्हडलें हे केलें इशू केलो ना ताका तुमी कितें घेता आपणें ताका लँड स्कॅमाक लँड रिलेटेड इशूक लागून काडला म्हणून सो जे ताका लँड रिलेटेड ते पासून पब्लीक डोमेनान घालना कसले इशूज आसले पूण हे पब्लीक डोमेनान इशूज आहा 1500 लँड स्कॅम जाल्ले आहा तितून जो मेन एक्यूज आहा तेजो क्लोज एड ताका तुवें पार्टीन कित्याक घेतलो गोवा फॉरेस्टाची काय संघटना ना कांय ना कांयच ना तेन्ना तांचो आमदार निवडून येवना पंच मेंबर निवडून येवना पूण ह्या मतदारसंघात ताका इतलो इंट्रस्ट कित्याक म्हाका दिसता जे पर्यंत ओल्ड गोवा आनी सरावंडींग वाठारांत जे लोन लँड झोन जाता झोन चेंज जाता ताका खंय तरी डायरेक्टली इनडायरेक्टली कोणाचें तरी इनवॉल्वमेंट आहा ताका लागून हे खंय तरी म्हाजो आवाज बंद करपाक जाय म्हणून हे एलिगेशनां घालता कित्याक इतले पोट तिडकीन तो कुंभोरच्या कोल्ली मतदारसंघात काम करता तितलो खंय दिसना इतलो एक्टीव कित्याक आमचे एनवायरमेंट वाचोवपाक तो एक्टिवनेस दाखयना झोन चेंज जाता तेन्ना एक्टिवनेस दाखयना सो फकत तेजे उमेदवार जिखोवपाक आनी जॉब म्हणून तेजो बॅकग्रावंड आहा लँड स्कॅमाचे इनवॉल्वमेंटाचे बॅकग्रावंड आहा मनशाक कित्याक करता तें तुमकां लोकांनी समजोवचें हें कितें इनवॉल्वमेंट आहा तें आनी ताका हांव एक सांगूंक सोदतां की पयर मिटींग जाल्ली भाऊजीच्या घरा तेजे भाऊजी मेवण्याच्या घरा ताका मेवण्याक मातशें विचारचें तें कशें जालें कोणें कितें लायसन दिलें कितें दिलें तें सारकें फॅक्ट्स विचारचें आनी सांगचें कोणें सेटींग केल्लें तें ताका खबर आसचें ना तें तर मेवण्याक सारकें विचारा कोणें सेटींग केल्लें आनी कशें लायसन मेळ्ळें ज्या जाग्यार लायसन मेळोंक शकना कंस्ट्रक्शन रिपेर लायसन पासून मेळपाक व्हेरी डिफिकल्ट इज अ प्रोटेक्टेड एरिया त्या जाग्यार कशें लायसन घेतलें कोणें लायसन दिलें सगळें तेजो मेवणो सांगतलो म्हाका दिसता हो प्रेस घेवपाचो विशय तो ग्लेनान तुमच्या समोर मांडलेलो आसा आमचे सगळे कुमारजो ब्लॉकाचे वेगळे वेगळे वांगडी हांगा आसा खरें म्हणचे जाल्यार आमचो जी खरी फायट आसा ती बीजेपी हरोवपाक आमचें जें लक्ष्य आसा तें ह्या कोल्ली मतदारसंघात बीजेपीचो उमेदवार हरोवपाचो आतां आमी जर सर्वसामान्य राजकीय जे कोण जाका तज्ञ म्हणटा तो राजकीय जाका म्हायती आसा तितून एक आमी गोश्ट लक्षांत दवरपाक जाय की हो काँग्रेसचो संघटना आसलेली काँग्रेसचो मतदार आसलेली काँग्रेसचो एक बालेकिल्लो पयलीं सुवातेर आमी जें एलिगेशन ताजेर केलां ताजेर आमी सिरियस उलयना कारण ते एलिगेशनाक बेजूच ना तो गोवा फॉरवर्डाचो कॅन्डिडेट जो आज एलिगेशन करता इट इज अ क्लियर सायन ऑफ फ्रस्ट्रेशन कित्याक म्हणटा की तेंचे कडेन ते खंय तरी विचार करताले की हो काँग्रेसचो तेंचे कडेन अलायन्स जातलो आनी काँग्रेसच्या मतांच्या आदाराचेर ते निवडून येतले हो तेंचो खंय तरी एक म्हाका दिसता विचार आसलो तो खंय तरी पूर्ण जावना म्हणून हे फ्रस्ट्रेशन आनी जो मतदारसंघान खंयचोय राजकीय पक्ष आपलो मतदारसंघ दुसऱ्याक दिवूंच शकना ज्या दुसऱ्या पक्षाचें अस्तित्वच ना गोवा फॉरवर्ड म्हणून हांगा खंयची संघटना आहा गोवा फॉरवर्ड म्हणून हांगा कितें ब्लॉक आसा जो मतदार आसा तशा पद्दतीचो काय मतदार ना आनी ही एक गोश्ट नमूद करता की क्लियर कट आतां आमी जरी राजकीय पक्षाचे काँग्रेस पक्ष म्हणून उलयता खास करून जो मनोज परब आहा आरजीचो सुप्रीम ताणी जाहीर सांगलेलें आसा की हो जी खोर्ली मतदारसंघ हो काँग्रेस पक्षाचो ग्लेन काब्राल कॅन्डिडेट आसतलो म्हणून आपणें कॅन्डिडेट घालूं ना हे तेणी जाहीर सांगलेलें आसा म्हणजे हेजो अर्थ की विजय सरदेसायान फोर्सान घातलो कॅन्डिडेट आतां गोवा फॉरवर्डान फोर्सान कित्याक घातलो कॅन्डिडेट कोणाक तेजी मदत जावपाक तें उगड आसा कारण ग्लेन काब्रालान जे आज तुमकां काही फॅक्ट दाखयले तातूंत एक म्हत्वाचो म्हणजे तो गोवा फॉरवर्डाचो जो कॅन्डिडेट आसा तो एक तर तुमी पळयत जाल्यार एकूच तुमकां दाखयता फोटो ताजे वयल्यान तुमकां कळपाक जाय की तो कॅन्डिडेट
गोवा फॉरवर्डाचो कॅन्डिडेट BJPच्या कॅन्डिडेटा बरोबर BJPन म्हणजे हाजेर कितें स्पश्टीकरण? जो ग्लेन काब्राल हो मूळ काँग्रेस पक्षाचो कार्यकर्तो, तो एकूच पक्षान आसा गेली कित्येक वर्सां जाली, ताणी पक्ष चेंज करूं ना. काँग्रेस पक्षा खातीर तेणी तळागाळान काम केलां, युवा मळाचेर काम केलां. त्या ग्लेन काब्रालाचेर तुमी टिका करता, तुमी हाजें उत्तर दिया मरे. तुजो गोवा फॉरवर्डाचो कॅन्डिडेटूच तुज्या BJPच्या कॅन्डिडेटा बरोबर BJPचे स्काफ घालून CMच्या म्हणजे BJPच्या ऑफिसान मरे, मागीर हाजेर उत्तर दिया मरे. सो विनाकारण म्हाका दिसता आमी खरें म्हणशाल्याक आमचो एकूच लक्ष आसलें की BJPक हरोवपाक आनी BJPक हांगा हो उमेदवार तांचो उडोवपाचो. पूण खंय तरी म्हाका दिसता अशी परिस्थिती निर्माण करपाचो प्रयत्न आसा हो गोवा फॉरवर्डाचो की तुमी हांगा मतां फोडपाक येयल्या काँग्रेसची, काँग्रेस हांगा मतां फोडपाक कोणाची येवना. खंयचोय सामान्य कार्यकर्तो सुद्दां मतदार सुद्दां खबर आहा की हो काँग्रेसचो मतदारसंघ. उलटा तुमी दुसऱ्याचेर घालता. खरें म्हणजे तुमी जबाबदार. तुमी आज मतां फोडपाक येयला, हे मतदारसंघान चर्चा आसा. काँग्रेस पक्ष जो आपलोच मतदारसंघ, ते काँग्रेस पक्षाचो अधिकार हांगा उमेदवार घालपाचो. त्या खातीर म्हाका दिसता जे हांगा येवन काही भाशणां केली जाल्यार आमच्या कुमारजे मतदारसंघाचे लोक हुशार आसा, सुज्ञ आसा आनी सगळ्यांक खबर आसा की हांगा जो आज काँग्रेस पक्ष एकमेव पक्ष जो BJP हारोवंक शकता, त्यांच्या तो खंय तरी म्हाका दिसता कमी पडपाक जावो म्हण कोणी उमेदवार घातला. जशें आम आदमी पार्टी आज म्हणटा की गोंयभर एकला चलो रे. म्हणजे तेंचो उद्देशूच की आम आदमी पार्टीचो सेंट्रल लिडरांचो उद्देशूच की हांगा फायदो BJPक जावचो. म्हणजे आम आदमी पार्टी हॅज बीन प्लांटेड बाय BJP. तुम्ही गोंयचेच न्हू, तुम्ही इतिहास काडून पळया, दिल्ली आमच्या हरियाणा इलेक्शनाक पळया, बाकीचे खूब कडेन पळया की ते येताच हांगा ते आमची एलायन्साची भाशाच करिना. बाकीचे तरी पक्ष एलायन्साची भाशा करपाचो प्रयत्न करता. आम आदमी पार्टी हॅज बीन प्लांटेड टू स्प्लीट द वोट्स अगेन्स्ट BJP, म्हणजे BJPच्या अगेन्स्ट जी मतां आहा. आनी तातूंत ज्या वेळार गोवा फॉरवर्डान आज जो कॅन्डिडेट ग्लेन काब्रालाक लक्ष करता, खरें म्हणजे तेणी लक्ष करपाक जाय आसलें BJPचे उमेदवार आहा. ताणें आज पर्यंत केन्ना तेजें नांव घेवन ताचेर टिका केल्या? करचोच ना. कारण तो खुद्द BJPंतल्यान येयल्लो मनीस आनी तो एका टायमार ताजो खंदे समर्थक. सो त्या खातीर ह्या गोश्टींचेर म्हाका दिसता उजवाड घालपाक आनी लोकां मदीं आमी एक मॅसेज की काँग्रेस पार्टी इज फायटींग द बॅटल टू म्हाका BJPक हरोवपाक आनी इट इज द ओन्ली पार्टी हू कॅन डिफीट BJP. आनी ग्लेन काब्राला सारकेलो कॅन्डिडेट काँग्रेस पक्षान दिल्लो आसा, जेच्या फाटल्यान सर्वसामान्य लोक सगळे तळमळीन वावर करता. म्हाका दिसता खात्री आसा की हांगा कोणी प्रयत्न केले मतां फोडपाचे आनी लोकांक आतां हें उघड जाल्लें आसा. काल तरी उघड जाल्लें आसा, कारण गोवा फॉरवर्डाक एलायन्साची भाशा करता आनी काँग्रेस पक्षाच्या कॅन्डिडेटाचेरूच उलयता. म्हणजे ही इज एक्सपोज, म्हणजे गोवा फॉरवर्डूच एक्सपोज जाल्ली आसा की तुमी BJPच्या उमेदवाराचेर उलोवपाचो सोडून काँग्रेसच्या उमेदवाराचेर उलयता, ज्या उमेदवाराची एक क्लियर क्रिस्टल बरी इमेज आहा, ज्याच्या खातीर गोंयचे वेगवेगळ्या कानाकोपऱ्यांच्यान लोक मागता की तो जिखचो म्हणून. अशा कॅन्डिडेटाचेर उलोवपाक आज म्हाका दिसता खरें म्हणजे जाल्यार विजय सरदेसाय सारकिलो व्यक्ती म्हणजे ह्या लेवलाचेर उलोवप हें म्हाका दिसता तातूंत शोभा येयना अशें म्हाका दिसता. कारण एक आमदार ह्या नात्यान आज आमचे खुबशे एक्टिविस्टांक खुबशे आमदारा कडल्यान एक अपेक्षा आसता, तितून ताज्या सारकिल्या आमदारांक ह्या पातळीचेर उलोवप आनी ते खंयचे तरी एक फावंडेशनाचें कार्ड दाखोवप आनी ताजेर 8 वर्सां पयलीं एक खंय तरी कार्यक्रम जाल्लो आनी तें दाखोवप, ताजे पेक्षा म्हाका दिसता हाजेर तरी उत्तर दिवपाची गरज आसा. आनी लोक काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आनी काँग्रेस पक्षाचे निश्ठावंत मतदार ग्लेन काब्राला फाटल्यान ठामपणे उबे आसा आनी तो जैतिवंत जातलो अशी आमकां आशा. युरीनूय मान्य केला की काँग्रेसान टिकेटी डिक्लेअर करून तांकां कॅम्पेनींग करपाक टायम मेळपाक जाय. तर हें कशें जालें आतां तुमचे खोर्लीचें सीट तरी लास्ट डे ऑफ द नॉमिनेशन. म्हाका दिसता पक्षाचे काही एक पद्दती प्रमाणे खुबशे कॅन्डिडेट लास्ट डे डिक्लेअर जाले. असो न्ही की आमचो खोर्लीम सीटूच लास्ट डे डिक्लेअर जाला. लॉट ऑफ कॅन्डिडेट्स हॅज बीन डिक्लेअर ऑन द लास्ट डे. आतां ताजेर म्हाका दिसता सविस्तर पक्षाचे लिडर तुमकां म्हायती दिवंक शकता, कारण आमी सर्वसामान्य काँग्रेस पक्षा खातीर काम करणारे कार्यकर्ते आनी मतदारसंघान वावुरणारे कार्यकर्ते. पूण तरी आसतना काँग्रेस पक्षाचे आज आमी कॅम्पेनींग सुरू पयले दिसांनी केल्ली आसा. ज्या दिसा टिकेट डिक्लेअर जाली त्या दिसा आमची ऑफिशियल कॅम्पेनींग जाल्ली आसा. तेज्या पयलीं ग्लेन बाब भोंवतालो, आमचे काँग्रेसचे बाकीचे इतर कार्यकर्ते सगळे कडेन भोंवताले.
आनी काँग्रेस पक्ष हो तळागाळान आसा, लोकांच्या मनान आसा. काँग्रेस पक्षाचे सिंबल You are drifting from the point. I am asking you why these tickets are not being declared. म्हाका दिसता हाजें उत्तर म्हाका तुमी विचारी जर प्रोसेसान तिकेट डिक्लेअर जाला. काँग्रेस पक्षाचे जे वरिश्ठ लिडर आसा म्हाका दिसता ताजेर तुमी हाजेर ते म्हाका दिसता उजवाड घालूंक शकतले. पण आमच्या परीन जो प्रोसेस काँग्रेस पक्षान केला तो मान्य करून आमी आमचें काम सुरू केलां. Thank you. अलायन्स पार्टनर न्ही तुमचो आनी फ्रेंडली फायट करून तेणे एक स्टेटमेंट केलं पण ते तेच्या करता कितें जाल्लं ते राजकीय क्षेत्रांत केन्ना फ्रेंडली फायट आसता. आतां तेज्या खातीर फ्रेंडली फायट जाय ती, आमच्या खातीर फ्रेंडली फायट न्ही. वी आर हियर टू डिफीट बीजेपी. आमचो एकमेव उद्देश की बीजेपीच्या कॅन्डिडेटाक हांगा हरोवपाचो. आतां तो कसल्या पद्दतीन फ्रेंडली फायट करता, कोणाक तो फ्रेंडली जाला आनी ती फ्रेंडली फायट म्हण तें आमकां खबर ना. कारण तो ज्या वेळार काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचेर उलयता आनी बीजेपीच्या उमेदवाराचेर एक शब्द काडिना तेंचो कॅन्डिडेट, त्या वेळार तुमी म्हाका दिसता तेजो एक सारांश काडचो की बाबा हांगा कितें चलना तें. सो त्या खातीर आमी ठाम आसा. काँग्रेस पक्षाचे सगळे मतदार आनी जांकां आज बीजेपी हरोवपाक जाय त्या मतदारांनी एकमेव निर्णय घेतलो आसा की काँग्रेस पक्षाच्या जो उमेदवार आसा ग्लेन काब्राल हेच्या फाटल्यान ठामपणे रावप हो तेंच्या सगळ्यांनी म्हाका दिसता मतदारांनी एक निर्णय घेतलो आसा. सो ग्लेन बाब तुमी आतां म्हटलें ओल्ड गोवा हेजे बंगल्याचे. सो ते बंगल्याचें परमिशन केन्ना दिल्लें, जेन्ना विजय सरदेसाय TCP मिनिस्टर आसतना वो तेच्या उपरांत? ते परमिशन केन्ना दिलें तें कालांतर, ताका जायतो टायम आसलो, जायते प्रोसेस जाल्ले, ते 4-5 वर्सांनी कन्स्ट्रक्शन जालें. पूण जे परमिशन कोणाचें नांव मेळलेलें परमिशन ते जावन आसलें गोवा फॉरवर्डाचो जो ट्रेजर आहा सुरज लोटलेकर तेच्या बायलेच्या नांवार. ते कशें जालें? ज्या जाग्यार प्रोटेक्टेड एरिया, ज्या जाग्यार सामान्य मनशाक मातशें रिपेर पासून लायसन करूंक मेवना त्या जाग्यार रिकन्स्ट्रक्शनाक कशें मेवलें विदावट पॉलिटिकल पॅट्रोनेज हें जावंक शकना. विजयान पयलीं स्टडी करची आनी लोकांक सांगचें, गोंयभर जनतेक सांगचें तो बंगलो ओल्ड जो इलिगल बंगलो म्हणटा आमी शायनाचो प्रॉपर्टी कितें ते विजयाक लागून तो बंगलो आयज थिंगा जाला ते डिनाय करचें. कित्याक म्हाका एविडन्स आहा. आतां हें एक एफिडेविट फायल केली सुप्रीम कोर्टान आमचे हेणी ASI हे क्लियरली कट ते सांगलेलें आहा. तिणी एक फोटो दाखयलो, पार्शेच्या घराचो फोटो दाखोवन ओल्ड गोवा आसलें म्हणून एक्झिस्टींग तेणी रिपेर लायसन घेतलें आनी दुसरे सायडीन रिकन्स्ट्रक्टींग केलें. सो बंगलो येवपाक मेन कारणीभूत जावन हा विजय सरदेसाय. तेजो बाकीचो ऑफिस बेरो इनवॉल्वमेंट आसलें आनी तेणें प्रोटेक्ट केलें. त्या टायमार तो गोंयकारां वाटी आमचे युनेस्को हेरिटेज सायट वाटोवपाक केन्ना भायर सरलेलो ना. जो आतां तो आमच्या मतदारसंघान भोंवता, कोल्ली मतदारसंघान भोंवता, ते टायमार लोकांक मोबिलायज करपाक जो बंगलो मोडपाक केन्ना भायर सरो ना. आनी तेजो तो कॅन्डिडेट म्हणटा सेटींग तेणें विचारचें कोणें सेटींग जालें, मेवण्याक विचारचें पयलीं. जे मेवण्याक मिटींग जाल्ली ते मेवण्याक विचारचें तुवें सांगलां तशें लायसन केन्ना मेवलें तर मेवनो सांगतलो लायसन कशें दिलें, कोणें दिलें ते मेवण्याक सारकी इन्फॉर्मेशन आहा. थोडे सांजे तुमकां सांगता तो मेवण्याक दिलें म्हणून सांगतलो तो. सो हो आतां कॅन्डिडेट तेणी घातला तो खंयच्यान ना खंयच्यान केन्ना फ्युचराक इलेक्ट जालो जाल्यार तो त्या बंगल्याक सपोर्ट करूंक शकता. तो कोणाचो क्लोज एड आहा तो लँड स्कॅमान इनवॉल्व जाल्लो. 1500 crore बिगस्ट लँड स्कॅम इन गोवा. लोकांचे जमनी हडप करून तेणी स्कॅम केल्लो, कोण नासतना तेंची जमनी हडप करून विकलेली आसा. सो म्हाका दिसता खंय तरी हे बंगलो सेव करपाचें षडयंत्र, कित्याक तो इतलो एक्टीव जाला विजय सरदेसाय आमच्या कोल्ली मतदारसंघान. कित्याक इंट्रस्ट आहा एक जावन आसा जो एक मेन ओल्ड गोवाचो आमच्या मतदारसंघाचो इशू जावन तो झोन चेंज. लाखांनी झोन चेंज जाता ओल्ड गोवा. रियल एस्टेट लॉबी इतली पावरफूल जाता, एवरी डे एक जमीन चेंज जाता. सद्याक आसा त्या लोकांक उदकाचे इश्यूज आहा, रोडाचे इश्यूज आहा, इलेक्ट्रिसिटी आहा, गार्बेज प्रॉब्लम आहा. ते सॉल्व जायनासतना न्यू झोन चेंज कित्याक जाय? आमची गांवची कॅरींग कॅपेसिटी पयलीं स्टडी करूंक जाय. आमकां इतले सॅच्युरेट पॉयंट पावलेलो आहा, ऑलरेडी सेटलमेंट झोन आहा, त्या लोकांक थिंगा पासून लोकांनी घरां मारून मुखपाक शकना कित्याक उदक ना म्हणून. सो हेजे इतलें आसतना ते युटिलायज जायनासतना ऑलरेडी एक्झिस्टींग सेटलमेंट झोन न्यू झोन चेंज करपाची गरज आहा. ते झोन चेंज जाता ते आमचे स्लोपी लँड. म्हाका दिसता ते ओल्ड गोवाचे जे वायनाड जाला, जे उत्तराखंड जाता, हिमाचल जाता, ते ओल्ड गोवा करूंक सोदता आसतले आनी गोंयभर करूंक सोदता आसतले. ताका लागून तो जे झोन चेंज जाता तेजे बद्दल कांय विजय सरदेसाय उलयना. तेणें उलोवंक जाय. 17 to under ओल्ड गोवा वॉज सेकंड हायेस्ट. 39 सद्या आतां हायेस्ट आहा. 39 चालूच आहा झोन चेंजी. ते कित्याक जाता? तेन्ना कित्याक उलयना? सो जेन्ना लँड रिलेटेड कितें इश्यूज येता तेन्ना विजय सरदेसाय तोंड बंद पडटा. हेरिटेजाचो इश्यू जाता तेन्ना कांय उलयना तो. तेणें सांगचें बंगल्याक लागून तेणें कितें केलें तें, कितलो जडलो तो म्हणजे झगडलो तो, कित्याक उगी रावलो त्या टायमार. तेजो ऑफिस तो आतां जो ट्रेजर आहा तो कमिटीन आहलो, TCP बोर्डार आहलो. ताका कित्याक दवरलें? कसली सेटिंगां करपाक दवरलें? तेणें तेजे तेजो कॅन्डिडेट आहा न्हू तो सेटिंगाची खबर उलयता. तेणें ते विजय सरदेसाय विचारची
जो सूरज लोटलेकर हा जे तेच्या बायलेचें नांव जे येसान तेणें परमिशन मागलेलें सुवर्णा सूरज लोटलेकर ते कशें सेटिंगान घेतला ते सांगचें तेणी की क्लियर कट्स एविडन्स प्रूफ हा ते तेणी सगळे फ्रॉड घेतला हयसर आनी जेन्ना तेणी सांगलेलें की ते पयलींच्या ओनराच्या नांवार जेणी लायसनां अप्लाय केल्ली त्या ओनरान ओल्ड गोवा पुलीस स्टेशनान कंप्लेन फायल केल्ली आहा तो हे पंचायतीक सेईंग दॅट तेंची सिग्नेचर फ्रॉड जाला म्हणून ते इन्व्हेस्टिगेशन जावची गरज आहा हांवें कंप्लेन केल्ली अजून ते इन्व्हेस्टिगेशन जावना कित्याक जावना ते फायंड आउट करचें पडटा ही सायनी कोणें मारले तर जे फ्रॉड आता जे ओनराच्या नावार फ्रॉड सायनी कोणें मारले इट वॉज प्रेस कॉन्फरन्स आमचो आमदार कालूस बाबान ते प्रेस कॉन्फरन्स सांगला तेजे सायनी फ्रॉड म्हणून ही फ्रॉड सायनीन कोणें अप्लाय कोणी परमिशनां घेतली CRZ परमिशनां घेतली पंचायतीन परमिशनां घेतली TCPन परमिशन घेतली कशी घेतली तेजेर उगड जावपाचें आहा हें कशें सेटींग कोणें सेटींग केलें थिंगा परमिशन दिवपाक तेणें तेजे कॅन्डिडेटान विचारचें तेजे सुप्रिमोक जो विजय आहा तेका आनी सांगचें गोंयान लोकांक But right now, you people are not confusing the people to whom to, because you people are the in alliance, no? अलायन्स You are पळय fighting अलायन्स with the alliance म्हणून right now. अलायन्स म्हणून ह्या सिटाक अलायन्स ना हे काँग्रेसची सीट कितले वर्सां जाले काँग्रेसचे आमदार निवडून येयलेले आहा हिंगा अलायन्स म्हणून ना तो मतां फोडपाक बसलेलो आहा सो तेका अलायन्स ना कित्याक हो आतां गोवा फॉर जो कॅन्डिडेट आहा कांय म्हयने पयलीं आमचे काँग्रेसीन एंट्री करपाक सोदतालो बिकॉज ऑफ हीज बॅकग्रावंड काँग्रेस पार्टीन तेका एंट्री दिवंक ना पूण विजय बाबान तेका रोखडे एंट्री दिवन तेका कॅन्डिडेट केलो कित्याक केलो ते सांगचे विजय तो कितलो मोग तेका तो तेजो कॅन्डिडेटाचो मोग काय तेजो बॅकग्रावंडाचो मोग आहा तो सो ही आता तुमची अलायन्स आहा ती जस्ट सेक ऑफ शोईंग द अलायन्स बट कॅन बी द जालें आसतलें न्हू तो आतां म्हणटा जर जो टार्गेट पयशा रुलींग पार्टी टार्गेट करून म्हाका टार्गेट करता खंय तरी दिसता तो रुलींग पार्टी खंय तरी तेजे फ्रेंडली म्हणटा तो फ्रेंडली फायट म्हणटा तो रुलींग पार्टी कडेन फ्रेंडली जाला आसतलो म्हणून म्हाका टार्गेट करता Glenn, your central leader only had given this thing, no? ना आतां सेंट्रल लिडांक कळतलें जे काल तेणी ते केला स्टेटमेंट ते शूड ऑल्सो नोट तो फ्रेंडली फायट म्हणजे फ्रेंडली फायट काँग्रेसीचो सपोर्ट घेवन आपल्याची सिटाक सिक्युअर करता आनी काँग्रेस कॅन्डिडेटाचे एलिगेशन घालता दॅट सिनियर पार्टी लिडर शूड नोट टेक नोट ऑफ दीस सो तो कोणाक हरोवंक सोदता BJP गव्हर्मेंटाक काय काँग्रेसीक कित्याक हेजो आमी पयला हेजो इतिहास पळयत जाल्यार 2017 काँग्रेस सपोर्टान जिखून येवन कोणा सरकार केल्लो तो सगळ्या गोंयक बरो खबर आहा आतां हेच तो कुंभरजो आनी कोलीम सिटाकूय तशेंच करपाचें षडयंत्र दिसता म्हाका ती एक गोष्ट तुमकां सांगपाक सोदता की काँग्रेसचो कॅन्डिडेट एक प्रोसेसान डिक्लेअर जाला गोवा फॉरवर्डाचो कॅन्डिडेट म्हणून तो आतां आमकां कॅन्डिडेट म्हणून म्हाका दिसता कदाचित तेंचो गोवा फॉरवर्डान ताका दिला पूण तो जॉयन जावन रोखडोच उमेदवार म्हणून तेणी सुरू केली पूण जो पर्यंत कॅन्डिडेट एलायन्साचो इन कंबायन डिक्लेअर जायना त्या परिस्थितीन तूं पयलोच कॅन्डिडेटाक आपल्या जर सपोज उमेदवारी दितलो म्हणून जर सपोज कामाक लायता आनी मागीर म्हणटा की हांगा फ्रेंडली फायट अशें जावंक शकना काँग्रेसचो कॅन्डिडेट एका प्रोसिजरान डिक्लेअर जाला आनी काँग्रेसची आमचे जे मतदार आसा काँग्रेसची कमिटी आहा बाकीचे सगळे काँग्रेसचे वर्कर्स आसा तेंची एक साहजीक मागणी की हो काँग्रेस कडेन उडोवंक जावचो म्हणूनच ग्लेन काब्राल सारकेलो जो यूथ मळाचेर काम करून येयलो काँग्रेसी कारण आमकां खंय तरी तो येवन प्रयत्न करतालो हांगा की कॅन्डिडेट जावपाचो म्हणून ते आमी बंद केले कारण आमच्यातलोच खंय तरी काँग्रेसचो कार्यकर्तो कॅन्डिडेट जावचो म्हणून हो कॅन्डिडेट दिल्लो आसा आतां ती जेज्या वेळार तो काल तेणी स्टेटमेंट केलो म्हणजे काँग्रेसच्या कॅन्डिडेटाच्या विरुद्ध स्टेटमेंट केलो मागीर विजय सरदेसायन स्टेटमेंट केलो देन यू हॅव टू फायंड आउट की हे कित्याक येयले ते हांगा म्हणजे जो मतदारसंघ काँग्रेसी खातीर आसा गेली कित्येक वर्सां आनी काँग्रेसीचो बालेकिल्लो तो साहजीक काँग्रेस पक्ष हांगा उमेदवार घालतलो आपलो बालेकिल्लो जो आपलो जो मतदार आसा स्ट्रॉंग तो दुसऱ्या पक्षाक केन्नाच काडून दिवचो ना ज्या पक्षाची अस्तित्वच झिरो तो उमेदवार कॅन्डिडेट म्हणून कदाचित मतां पडटली ती कॅन्डिडेट म्हणून पूण पक्ष म्हणून मतां कांय ना सो पक्ष म्हणून जर मतां आसा ती काँग्रेस पक्षाची आसा काँग्रेस पक्षान आपलो कॅन्डिडेट दिल्लो आसा आनी आमकां खात्री आसा की लोकांकूय खबर आसा की इट्स अ फायट ओन्ली बिटवीन BJP एंड काँग्रेस नथींग एल्स सर म्हाका एक सांग